अहो वहिनी, बरं झालं तुम्ही आल्या, ते लय बरं वाटलं बघा आता. अहो ताई, तुमचे भाऊ म्हणू लागले, म्हणले ताईचं काही येणं होत नाही, काही नाही, जाऊन भेटून येतोच, म्हणून मी आले बघा. बरं वहिनी, बसा तुम्ही, मी जाऊन सांगते सुनेला तुम्ही आल्या म्हणून. तिला सांगते बाई तुझी काकू आली म्हणते, माझी वहिनी. बसा तुम्ही. बरं ताई. राधिका, काय आत्याबाई, तयारी झाली का बाई सगळी? हो ना आत्याबाई, सगळी झाली तयारी, नाश्ता झाला बनवून, मी घेऊनच येत होते आता. आणि तुला सांगितले होते की माझ्या वहिनीला पेढे आवडतात, मागवले का पेढे? आत्याबाई, आताच यांचा फोन आला होता, घेऊन यायलेत ते, पोहोचतील आता लगेच. पेढे आणि जिलेबी सांगितली होती, ते घेऊन यायलेत. अगं बाई राधिका, माझी वहिनी थोडीच रोज रोज येणार आहे, काही कमी पडू देऊ नको बरं. आणि तुझ्या लग्नाच्या नंतर ते पहिली वेळेस आल्या आता इथं, तर बाई कशाची कमी पडू देऊ नको. नाही बाई, तुम्ही काय काळजी करू नका, सगळं बराबर करते मी. तुम्ही जा बसा त्यांच्यासोबत, मी येते. बरं ठीक आहे राधिका. अहो वहिनी, तुम्ही माझ्यापेक्षा लहान होत्या, काय गरज होती आणायची? ताई, छोट्यामध्ये आणि मोठ्यामध्ये काय फरक आहे? शेवटी तुम्ही यांच्या बहीणच ना, नंद आहात तुम्ही माझी, हक्क बनतंय तुमचा. अहो तुम्ही तर मला फक्त भेटायला आल्या होत्या की, एवढं काय घेऊन यायची काय गरज होती? अहो ताई, मी आणलेच काय, तुमच्या भावाचं आहे हे सगळं, तुमचा हक्क बनतंय हो. आणि बाई सुमन, हे तुझ्यासाठी. बाई, ही एक साडी दिली आणि त्याच्यामध्ये एक लिफाफा आहे, त्याच्यामध्ये मी तुला 1000 रुपये दिले, तर तू तुझ्या मनानं काय जे तुला आवडते ती घे. आव बाई, लग्नाच्या नंतर मी पहिल्यांदा आले नाही इथं, तर तुला काय दिलं नव्हतं, काय नव्हतं, आता तू तुझ्या आवडीनं काय घ्यायचं ते घे. थँक्यू काकू. अहो वहिनी, एवढा खर्च करायची काय गरज होती? हा, एवढं कुठं हाय, माझ्या लेकीनं मला खीरपुरी खाऊ घातली, एवढं तर बनतेच की, हाय की नाही ग बाई राधिका? हो ना काकू. बरं चला ताई, निघते मी आता. अहो असं कसं, थांबा 2 मिनिटं. बाई राधिका ऐक, हे घे 500 रुपये दे काकूला. आणि ती महाग साडी आणली नव्हती का आपण मार्केटमध्ये गेलो होतो, ती साडी आणि हे 500 रुपये काकूच्या पाया पडन, त्यांच्या हातात दे. बरं ठीक आहे आता बाई, आणते मी जाऊन. तुम्हाला एकदा दाखवू का? अगं नाही नाही, ती भारीतली साडी आहे ना, तुला माहीत आहे ना, 2 साड्या घेतल्या होत्या, तर ती साडी हिरव्या हिरव्या रंगाची आहे बघ, ती साडी आण चांगली भारीवाली. त्यांना उशीर व्हायला, जरा लवकर घेऊन ये, त्याला निघावं लागते. बरं बरं ठीक आहे आता बाई. वहिनी, ही साडी आणि हे पैसे माझ्याकडून तुमच्यासाठी. अहो ताई, कशाला द्यायला एवढं? एवढं तुम्ही द्यायला जेवढं की मी आणलं पण नाही तुमच्यासाठी, काय गरज होती व ताई? अहो वहिनी, देणं घेणं तर चालूच राहते, रीतच आहे ही, येत जा तुम्ही. आणि बाई राधिका, खरंच गमाय, एवढी खातिरदारी केलीस ना तू आमची आज, एवढं जास्त वेगवेगळ्या प्रकारचं बनवलं जेवण तू, माझं तर पोटच भरलं बघ, लई दाबून खाल्लं मी. अगं राधिका, खीर आणि पुऱ्या द्राशा भांड वहिनी सोबत, तिथं लेकरं हात खातात. बरं आता बाई, देते. चला ताई, येते आता. हो हो वहिनी, पोहोचलं की कॉल करा बरं का. बरं चल, बाय राधिका, बाय बाय. बाय काकू. बघितलं का ग आज माझ्या वहिनीला तू? बघितलंस ना की नंदाच्या घरी येऊन नंदाचा किती मान सन्मान करते ती. लाखामध्ये वहिनी आहे माझी, लाखामध्ये एक. हो ना त्या बाई, काकू खूप चांगल्या आहेत. तुला तर माहित आहे की या वयामध्ये कोण कोणाला विचारते. बघितलंस ना माझा भाऊ आणि माझी वहिनी किती इज्जत करतात ते माझी. मी माझ्या माहेरातही गेल्यावर माझी अशीच इज्जत करतात सगळेजण. राधिका, लक्षात ठेव बरं का, तुझ्या पण 2 नंदा हाता, तुला पण असाच मान सन्मान करावा लागल तुझ्या नंदाईचा. तू बघितलंसच ना माझ्या वहिनीने माझा किती मान सन्मान केला ते. जर मी मेले पण ना, तरी पण माझ्या लेकीचा असाच मान सन्मान करायचा. माझं एवढं वय झालं तरी पण माझा मान सन्मान केला जातो माझ्या माहेरामध्ये. तुझ्या नंदा तुझ्या घरी आल्या की, आपल्या नंदाईचं काम केलं की, इज्जत मान पान दिला की आयुष्यामध्ये तरक्की होत असते. त्याने 1 दिलं तर आपण 2 द्यायची. अशा घरामध्ये कधीच काही कमी पडत नाही, जिथे लेक बाळीचा मान सन्मान केला जातो. हो हो आत्याबाई, तुम्ही काही काळजी करू नका, लेकी बाळीचा मान सन्मान नेहमी होईल या घरामध्ये. जेवढा पोराचा अधिकार असतो ना घरावर, तेवढाच पोरीचा पण अधिकार असतो. हो हो आत्याबाई, मी दीदीचा पूर्ण मान सन्मान करेल. बरं चल चल, थोडासा जाऊन मी आराम करते.
जाय, तुला काही काम असेल तर करून घे, मी तोपर्यंत आराम करते. हो आत्याबाई, झालं माझं सगळं कामच झालं. किचन तेवढं साफ करायचं बाकी आहे आणि थोडेसे भांडे साफ करून घेते. बरं ठीक आहे, माझं असं पण डोकं दुखायले, जाऊन थोडा आरामच करून घेते. अगं राधिका. काकू, काकू तुम्ही? नमस्कार काकू. हा नमस्कार बेटा, नमस्कार. अगं बाई, दुपारची 3 वाजले तर गेट उघडच होतं. आणि काय झालं, अशी काऊन उभी होती? काम झाले की नाही घरातले? अहो काकू, काही नाही, त्या आत्याबाईच्या वहिनी आल्या होत्या, त्याच्यामुळेच थोडासा उशीर झाला. स्वयंपाक बिपाक करण्यामध्येच वेळ गेला माझा 2-3 घंटे. आता जस्ट थोड्या वेळापूर्वीच त्या गेल्या, म्हणून तर गेट उघडा होता. बरं बरं, असं आहे का? मी आले असते थोड्या वेळापूर्वीच, भेट तरी झाली असती त्यांची माझी. अहो काकू, उभ्या काऊ ना, बसा की, मी जाऊन आत्याबाईला सांगते. हो ग बाई, मी पण लग्नाच्या नंतर पहिली वेळेस आले इथं, तुझी माझी भेट झाली. चल मी बसते, तू वहिनीला बोलव. काकू हे घ्या पाणी. काकू घरी सगळे बरे आहेत की? तब्येत पाणी काय म्हणते? हो ग बाई, मी तर बरी आहे, घरी पण सगळे चांगले आहेत. तू सांग, तू कशी आहेस? हो ना काकू, मी पण चांगली आहे. बरं काकू, तुम्ही बसा, मी चहा बनवून आणते आणि आत्याबाईला पण सांगते. हो ग राधिका, तू अजून सांगितलं नाही का वहिनीला? किती वेळ झाला मी येऊन. अहो काकू, आराम करायलात ना आत्याबाई, त्याचं डोकं दुखू लागलं. ते आताच नेमकी गोळी खाल्ली त्यांनी ना आराम करायला. आता मी जाऊन लगेच बोलून आणते त्यांना. बरं ग राधिका. आत्याबाई, ओ आत्याबाई. आत्याबाईला तर लय गाढ झोप लागली वाटायले. आत्याबाई, ओ आत्याबाई. हा बोल राधिका, काय झालं? अगं मी किती वेळेस सांगितलंय ग, असं झोपलेलं असलं की मला उठवत जाऊ नको, माझं डोकं लय दुखते त्याच्यामुळं, आणि परत झोपही लागत नाही, काही नाही. अहो आत्याबाई, त्या मोठ्यावाल्या काकू आल्या आता, मी त्यामुळे तर तुम्हाला बोलवायला आले. पाणी तर दिलंय मी त्यांना, आता चहा बनवते आणि लगेच नाश्ता बनवते काहीतरी. तुम्ही चला त्यांच्यासोबत बोलत बसा. चला की आत्याबाई. बघा आलीच काय? अरे 3-4 दिवसापासून सारखा फोन येऊ लागला, मी येणार आहे, मी येणार आहे वहिनी म्हणून. मी 3-4 दिवसापासून त्यांच्यावर लक्ष देईना गेले होते, तरी पण तोंडवरी करून यायचं काय गरज पडली एवढी? सकाळीचा हिचा फोन आला होता, मला हे सांगायचं लक्षात नाही, काय नाही तुझ्या. मी माझ्या वहिनीच्याच नादात होते. आत्याबाई, एवढं तुम्ही काऊन टेन्शन घ्यायला? स्वयंपाक आहे, नाश्ता पण आहे ना. आत्याबाई, बाहेरून एवढा सगळा नाश्ता मागवला होता, ते तसाच आहे अजून, एवढा कोण खाल्ला नाही, काय नाही. तुम्ही ना जाऊन थोडा वेळ त्यांच्यापाशी बसा, मी नाश्ता घेऊन येते. अगं तुझं काय डोकं बिकं फिरले की काय? एवढ्या दुपारच्या टायमाला कोण नाश्ता करताय ग? काही गरज नाही नाश्ता बिष्टा द्यायची, पाणी दिलं ना बस झालं तेवढंच. बरं ठीक आहे आत्याबाई, एक काम करते, डायरेक्ट त्याला जेवायलाच विचारते. आता एवढ्या दुरून आल्या, आता कदाचित त्यांना भूक पण लागली असेल. भाजी तर काही उरली नाहीये, डाळ तेवढी राहिली आहे. एक काम करते, एखादी पटकन भाजी बनवून घेते. डाळ तर आहेच आपल्याकडे रेडी. अगं ती कोणती काय ले राजकुमारी नाही, काय नाही कुठली, गावातली आहे ती. ठेसा भाकर हे खाणं असते तहिला. अगं एखादी हिरवी मिरची असली ना, ते पण दिली ना, ते पण खातात त्या. आणि तुला काय गरज पडली त्या महाराणीसाठी भाजी बनवायला? ती सकाळचं वरण ठेवलंय ना, तेन भाकर दे. डाळीमध्ये जरासं पाणी टाक, त्याला घट्ट घट्ट डाळ खायची सवय नसते, पाण्यासारखं वरण खायची त्याला सवय आहे. पाणी वत त्या डाळीमध्ये आणि दे त्याला तसं गरम करून. पण आत्याबाई, डाळीमध्ये पाणी असं कसं व? चव तरी लागल का त्याची? तुला जेवढं बोललं ना राधिका, तेवढं तू करत जाय. तू नवीन नवीन आहेस या घरामध्ये, तुला काही रीतिरिवाज माहीत नाही या घरचे, कोण कसं आहे, कोणासोबत कसं काय वागायचं ती. बरं आत्याबाई. बरं आत्याबाई, तुम्ही जाऊन त्यांच्यापाशी बसा तरी की, मी जाऊन तोपर्यंत जेवण घेऊन येते त्यांच्यासाठी. अगं सांगितलं ना ग, माझं डोकं दुखायलंय म्हणून. जाऊन सांग त्यांना, औषध घेतले आणि झोपल्यात आत्याबाई. आता बार येऊ नको माझ्यापाशी मला परेशान करायला. मी बोलवलं होतं का त्यांना? बिना बोलवण्याचा आल्या. आता 3-4 दिवसापासून सारख्या फोन करू लागल्या, मी यायले म्हणून. मी एकदा पण तर बोलले नाही या म्हणून, तरी पण आली तोंडवरी करून. आता तुला काय झालं असं तोंड उघडून बघायला? जाय तिला जेवण दे आणि त्याला सांग आत्याबाई गोळी खाऊन झोपल्यात म्हणाव. बरं आत्याबाई. हे घ्या काकू चहा. अगं बाई राधिका, जी तुला मी थैली दिली होती ती उघडलीस ना?
अगं बाई, गावाकडनं त्या भाज्या बिज्या असतात शेतातल्या, खूप जास्त आलेल्या असतात. मग त्याला आम्ही वाळून बिळून ठेवतो. ते घेऊन आले, ते पेढे आणले तर गोड मध्ये खायला. त्या भाज्या याच्यासाठी सुकवून ठेवतात. जेव्हा मग मार्केटमध्ये भाज्या येत नाहीत ना, मग त्याला मस्तपैकी फ्राय करून खायचं असते. लय टेस्टी लागतात. काकू, तुम्ही एवढी मेहनत केली? पहिले त्याला कापा, धुवा, वाळवा, किती सारी देखरेख करावी लागते त्याची. किती मेहनत झाली तुमची त्याच्यामध्ये. आणि बाई, त्याच्यामध्ये तिख्या पण आहेत, डाळी पण काढून आणल्यात. काकू, एवढी मेहनत करायची काय गरज होती व? अगं बाई राधिका, आपल्यासाठी कशाची मेहनत ग बाई. मी तर प्रत्येक वेळेस असंच आणते ग, कारण दादाला लय आवडतात अशा वाळलेल्या भाज्या गावाकडच्या, आणि तुझ्या नवऱ्याला पण. अहो काकू, तुमचं प्रेम आणि आशीर्वादच असू द्या. तुम्ही एवढा खर्च कशाला केला व काकू? आणि काकू, माझी साडी आणायची काय गरज होती? माझ्यासाठी साडी पण घेऊन आल्या तुम्ही. अगं गरज म्हणजे काय? अगं लग्नाच्या नंतर मी पहिली वेळेस आले तुला इथं बघायला, मग तुला तर काहीतरी घेऊनच येणार ना राधिका. आणि याच्यामध्ये खर्चाचं काय आहे बाई? मी माझी मेहनत करते, माझं प्रेम आहे याच्यामध्ये. माझं प्रेम आणि माझा आशीर्वाद नेहमीच असणार बाई. बरं काकू, मी तुमच्यासाठी जेवण लावते, जेवण करून घ्या. अगं नको ग बाई, आता हे कुठे जेवणाचा टाइम आहे? दुपारच्याला कोण जेवण करते ग? मी तर सकाळी जेवण करून आले होते. बस तू वहिनीला बोलव. बरं, जेवण करून आल्या तुम्ही? आणि बाई, एकदा ती तुझी साडी उघडून बघ, कशी आहे काय नाही ती. तुला आवडली की नाही ते सांग. बरं ठीक आहे काकू. काकू, मी आता लगेच आले बघा. किती वेळ झाला मला इथे येऊन, अजूनही भेटायला आल्या नाही वहिनी. अरे ते दादानं मला किती वेळा तरी फोन केला ये म्हणून, भेटायला ये ग ताई म्हणून आले मी. पण वहिनीचा तर व्यवहार असा आहे, माझं तर मनच करत नाही इथे यायचं वहिनीच्या अशा वागण्यामुळं. माझा भाऊ मला किती वेळा तरी फोन करायलाय म्हणून येणं व्हाय इथं, आणि मी वहिनीला करायले फोन. आणि जर मी वहिनीला सांगितलं असतं की भाऊ मला फोन करू सांगायला ये म्हणून, तर दोघांमध्येच भांडणं झाले असते. आले नसते तर भावाला वाईट वाटलं असतं. असंच मग वाईट पण आलं असतं लेकी बाळीचं. माझा भाऊ घरात असला असता की वहिनी बराबर आली असती बोलायला. घ्याय द्यायचं तर सोडा, मान सन्मान पण करत नाहीत वहिनी माझा. आता किती वेळ झालं मला इथे येऊन, आल्या नाही वहिनी बाहेर एकदा पण. असं कसं माहित नाही की मी इथं आले म्हणून? माहीतच असेल ना मी इथं आले ते. यांचा तर व्यवहारच असा आहे, माझ्या भावामुळे मी इथं येते. मी काहून माझं माहेर सोडू वहिनीच्या नादामध्ये? तर काय करावं, नेहमीच वहिनीचं असंच राहते. अरे मला का वाईट वाटत नाही का? आताच किचनमध्ये जाऊन आले, एवढं नाश्ता पाण्याचं सगळं सामान पडले, आणि माझ्यासाठी एक कप चहा. मला पण तर वाईट वाटते. वहिनी आली तर एवढी सेवा पाणी, आणि मी आले तर एवढं पण नाही की बाहेर येऊन बोलावं म्हणून 2 शब्द. अरे माझं का वय झालं म्हणजे मी इथे येऊ नये की काय? 2 शब्द प्रेमाचे सुद्धा बोलत नाही माझी वहिनी माझ्यासोबत. अगं काय सांगू, न सांगताच तुझी आत्या इथे येऊन टपकली, आणि ती तुझी वहिनी. आत्याबाई, चल नंतर करते. सांग आता काय बोलायला आली? आत्याबाई, काकू तर जेवण करणं झाले, आता चहा तेवढा दिला मी त्यांना. त्या बोलल्या की मी जेवण करून आले. हां ठीक आहे, मग जाय 20 रुपये दे त्यांच्या हाती आणि पाया पड. समजून जाईल त्याला, जातील निघून. पण आत्याबाई, काकू तर एक मोठी बॅग घेऊन आली. आता मला असं वाटायलं की काकू 4-5 दिवस राहतील इथं. मग असे कसे पैसे देऊ त्याच्या हाती आत्याबाई मी? बॅग घेऊन आले? आता बॅग घेऊन आले म्हणजे काय? आता काय 4-5 दिवसासाठी आल्यात की काय? अगं 4-5 दिवस जर त्या राहिल्या तर मला श्वासही घेता येणार नाही बराबर. एक काम कर, पाया पड त्याच्या तू, आणि त्याच्या हातात 20 रुपये घाल. त्यांना समजून जाईल निघून जायचे म्हणून. तुला काही बोलायची गरज पडत नाही, काही नाही. समजदार आहेत, म्हाताऱ्या झाल्या, आता एवढं वय झालंय. पण आत्याबाई 20 रुपये? पण आत्याबाई, मला 20 रुपये द्यायला लय लाज वाटल हो. मी तर नाही देऊ शकत. आजकालचे तर लेकरं सुद्धा 20 रुपये घेत नाहीत. आत्याबाई माझ्यानं तर असं होणार नाही. त्या काकू होत्या या घरच्या, लेक बाळ आहेत. तुम्हाला माहित तरी आहे का, ते गावाकडनं किती सगळं सामान घेऊन आले. आता त्याच्यापाशी नुसतं वज्ज होतं, वाळलेल्या भाज्या, हे ते, घरामध्ये खायला पेढे, आणि माझ्यासाठी साडी सुद्धा. आणि मी त्यांना 20 रुपये देऊ? बस माझ्यानं नाही होणार आत्याबाई हे. ए राधिका, आज तर तू एवढी बोललीस, यानंतर तू अशी जर बोललीस ना तर लक्षात ठेव, माझ्या एवढं वाईट नाही. तू या घरामध्ये आत्ता आलीस, तुला काय माहिती या घरामध्ये कोण कसं आहे ते? अगं ती माझी नंद आहे, मला माहित आहे कोणासोबत कसा व्यवहार करायचा आहे ते. तुला लय लाज वाटायली 20 रुपये द्यायला. मी जाते जाऊन देते त्यांच्या हातात 20 रुपये. अरे
काहीच माहेर पण चलत राहणार का आता? मला का लेकी बाळी नाहीत की काय? इथंच कराव की काय मरेपर्यंत? एवढं वय झालं की आत्या झाली की मला पण 2 लेकी आहेत. मी माझ्या लेकीचं करू का हिचं करू? हिला तर लाज वाटायला पाहिजे. नेहमी तोंडवरी करून येत राहते. एवढं वय झालंय, घरी मराव ना आपापल्या. जाय तू तुझं काम कर, मी जाते. बरं आत्याबाई. बाई कशा आहात? हा वहिनी, मी एकदम बरी आहे बघा. तुम्ही कशा आहात? मला तर दादूचे फोन येऊ लागले 3-4 दिवसापासून, ताई ये म्हणून. त्यामुळे मी तुम्हाला फोन करू लागले. दादूनं बोलवलं मला. हा, तुमच्या भावालाच तुमची आठवण येते. बरं ताई, बसा तुम्ही 2 मिनिटं, मी आता आले. बरं वहिनी, मी तर किती वेळची बसलेलीच आहे. बसलेली आहे म्हण किती वेळची? बसलेली आहेस तर बसूनच राहे ना. मी थोडी ना बोलवले. ए राधिका, तुला काय प्रॉब्लेम आहे ग? तू तिच्या पाया पडून 20 रुपये नाही देऊ शकत का? आता ती तर बोलायली, भावानं बोलवले फोन करून. तर तूच सांग मला, मी कसं बोलू त्यांना निघून जा म्हणून? आता तू तरी लहान आहेस, दे ना 20 रुपये हातामध्ये. पाया पड, त्यांचं त्याला समजून जाईल, निघून जा तिला. अगं काची लाज वाटायली तुला? दे ना. एक काम कर, 20 रुपये नको देऊ, 50ची नोट दे त्याच्या हातात. जाय. एवढं वय झालंय तरी कशीच लाज वाटाना झाली या बाईला. आता बाई, एवढं वय करायला ना, काढून द्यायला तुम्ही त्यांना. वय झालं तर काय झालं मग आता बाई? त्यांचं काही माहेर नाही की काय? आता सकाळचीच गोष्ट घ्या, तुमची वहिनी आली होती. तुमचं किती जास्त केलं त्यांनी, सन्मान मानपान. किती खुश झाल्या होत्या तुम्ही पण आणि त्यांनी पण. अगं राधिका, तू माझ्या वहिनीची यांच्यासोबत बराबरी करायली. माझ्या वहिनीची कोणीच बराबरी करू शकणार नाही. माझी वहिनी लाखामध्ये एक आहे. आणि तू ना जरा व्यवस्थित बोल. यापुढे जर अशी बोललीस तर बघ. माझी वहिनी माझ्यासोबत अशीच राहते आणि माझं नेहमीच करते. माझ्या वहिनी माझ्यासाठी साडी घेऊन येतात आणि सगळंच करतात आमचं. आणि मी माझ्या माहेरची लाडाची लेक आहे, लाडाची. आत्याबाई, हे लाडाची काय करताय? लाडाची तर बनवल्यावर बनते हो. आत्याबाई, तुम्ही पण वाईट वाटू देऊ नका. तुम्ही पण लाखामध्ये एक आहात. तुमच्यासारखी वहिनी पण लाखामध्ये एकच असते, जे घरी आलेल्या लेकी बाळीला 20 रुपये हातात घालते. आत्याबाई, काकू राहायसाठी घरी आल्याता, बॅग घेऊन आल्याता, त्याचा अर्थ असाच आहे ना, ते इथे राहणार आहेत. आणि तुम्ही त्यांना काढून देण्याचा प्रयत्न करताय. आणि होय आत्याबाई, तुम्हीच तर मला सकाळी सांगू लागल्या ना की लेकी बाळीचा मान सन्मान केला पाहिजे, त्यांची इज्जत केली पाहिजे. तुला नंदा हाता, तू तुझ्या नंदाचं करत जाय. आणि मग होय आत्याबाई, काकू पण तुमच्या नंदच आहेत ना, तुम्ही त्यांचा सन्मान कसा करताय? आणि त्या माझ्या पण ना काही ना काहीतरी लागतच आहेत ना तुम्ही त्यांचा मान सन्मान करताय ना मला काही करू देताय. आत्याबाई, तुम्ही घरी आलेल्या लेकी बाळीचा अपमान करताय आणि मला पुढं करताय 20 रुपये त्यांच्या हातात घाल म्हणून. माझं वाईट पण येणार नाही का आत्याबाई याच्यामुळं? आत्याबाई, ती माझ्यासाठी साडी घेऊन आल्याता आणि मी त्यांच्या हातात 20 रुपये कसे घालू? त्या तर ह्याच बोलतील ना की माझ्या भाषेच्या बायकोनं माझ्या हातात 20 रुपये घातलेत म्हणून. आत्याबाई, मी तर हे देऊ शकत नाही ना. मी असं कधी केलंय ना, मी माझ्या माहेरमध्ये असं कधी बघितलंय. मला 2 आत्या आहेत. माझी आई माझ्या आत्याचा खूप मान सन्मान करते. कोणी असं 20 रुपये हातात घालून पळवून लावत नाही. माझ्यानं तर हे होणार नाही आत्याबाई. तुम्हाला जे काय करायचंय ते तुम्ही करा. पण आत्याबाई, लाखामध्ये तुम्ही पण एक बनू शकता. आत्याबाई, तुमची वहिनी पण तुमच्यासाठी एवढं काय करून गेल्या ना, तुम्ही पण करा तुमच्या नंदेसाठी. जसं ना आत्याबाई, तुम्ही पण खुश होऊ लागल्या ना की तुमच्या वहिनीनं तुमच्यासाठी एवढं सारं केलं. तर मग आत्याबाई, काकूचा पण अधिकार आहे ना की त्या पण खुश व्हावं या घरामध्ये. त्यांनी पण तर बोला माझी वहिनी लाखामध्ये एक आहे म्हणून. आत्याबाई, सकाळी काकू येणार होत्या तर तुम्ही किती सारं बाहेरून मागवलं होतं नाश्त्यासाठी, जिलेबी हे ते. पण चला आत्याबाई, तुम्ही किती खुश होत्या हे ते सगळं मागवलं नाश्त्यासाठी. पण जे मागवलं ते राहिलेलं सुद्धा तुम्ही काकूला देऊ दिलं नाही. आणि तुम्ही काय म्हणू लागले आत्याबाई की डाळीमध्ये पाणी टाक. त्यांच्या गावाकडे तर त्या चटणी भाकर खातात. मिरची जरी दिली तरी चालेल. आत्याबाई, ते त्यांच्या घरी काय खातील ते खातील, पण आपल्या घरी तरी त्या लेकबाळ आहेत ना. आपलं तर ते कर्तव्य आहे ना त्यांचा मान सन्मान करायचा. आणि होय आत्याबाई, ते त्यांच्या घरी चटणी भाकर जरी खात असतील, पण इथं हे तर योग्य नाही ना की तर त्यांना डाळीमध्ये पाणी टाकून द्यायचं. अरे, आपल्याला या गोष्टीहून काय करायचं आत्याबाई? तुम्ही हे तर विचार करा ना की ते आपल्यासाठी काय काय घेऊन आल्याता. घरामध्ये पेढे घेऊन आल्याता, माझ्यासाठी साडी घेऊन आल्याता, बाबाला वाळलेल्या भाज्या आवडतात, त्या भाज्या एवढी मेहनत करून वाळवून घेऊन आल्याता इथं. तुम्ही काही पण म्हणा आत्याबाई, पण मी त्यांच्यासोबत असा व्यवहार नाही करू शकत. जसा या घरामध्ये ताईचा मान सन्मान आहे तसा काकूचा पण आहे ना. त्यांचा पण तर तेच अधिकार आहे ना जे ताईचा आहे. जेवढं घर ताईचं आहे तेवढं काकूचं पण आहे. काकूचे आई वडील नाही तर याचा अर्थ असा थोडीच आहे की हे त्यांचं माहेर नाही, हे त्यांचं घर नाही. आहेत तर त्या घरच्या लेकच ना, जरी त्यांचं किती वय झालं तरी पण.
किती जरी माहेर झालं ना आत्याबाई तरी माहेर संपत नसते. मी तर तुम्हाला एवढंच बोलू शकते आत्याबाई की मी माझ्या हाताने त्यांना 20 रुपये नाही देऊ शकत. त्या तर माझ्यासाठी साडी घेऊन आल्यात आणि मी माझ्या माहेराहून ज्या साड्या आणल्यात ना त्याच्यातली एक साडी आणि 500 रुपये घालेल त्यांच्या हातामध्ये. तुम्ही बोलताय ना की त्यांच्या पाया पडून 20 रुपये दे म्हणून. माझ्यानं ते होणार नाही. मी माझ्या जवळची एक साडी आणि 500 रुपये त्यांच्या हातात देते. त्या स्वतः समजून जातील की मला इथून जायचे म्हणून. बरं आत्याबाई, आणि जे तुम्हाला योग्य वाटते ते तुम्ही करा. मी जाते, त्यांच्या पाया पडते आणि त्यांच्या हातात घालते. ही राधिका पण ना, मला हिच्यापासून सांभाळून राहावं लागल. अरे हिनं 500 रुपये साडी जर दिली तर मीच वाईट होईल माझ्या नंदाच्या नजरेमध्ये. त्यात हे विचार करतील की मी 20 रुपये द्यायले आणि माझी सून साडीन पैसे. ही राधिका तर माझी इज्जत काढायची भाई. आणि काय करावं, उद्या जर माझ्या लेकी सोबत असंच केलं तर मला ना हिच्या पुढं थोडं व्यवस्थितच राहावं लागल. माझा व्यवहार मला माझ्या नंदेसोबत व्यवस्थित करावा लागल, नाही तर माझ्या लेकीसोबत माझी सून असंच करायची भाई. एक काम करते, ताईला बोलते राहा म्हणते 4-5 दिवस. एकदा मोनिकाला फोन करू काय की. हा बाई, काय करू बाई, मी काय देऊ तुझ्या हाताला. आणि तुझ्या वहिनीनं काय केलं माहितीये का तुला? हा आई, वहिनीनं असं केलं. आता आई एकच काम कर, तू आत्याबाईची चांगली इज्जत कर, व्यवस्थित व्यवहार कर त्यांच्या सोबत आणि त्यांना थांबवून घे. आई जाऊ देऊ नको, नाही तर वहिनी सुद्धा आमच्या सोबत असंच करतील. आई जे झालं ते झालं आतापर्यंत. आई आत्याबाईला तू थांबवून घे. एका साडीच्या जागेवर 2 साड्या दे. हो ग बाई, तुझ्या हाताला थांबवून घेते. तुझे बाबा पण खुश होतील आणि आम्हाला सगळ्याला चांगलं वाटेल. आणि आई आता वहिनी जर 500 रुपये देत असतील ना तर तू 2000 रुपये घाल त्यांच्या हातामध्ये. हो ग बाई, माझ्याकडून चूक झाली. उद्या चालून माझ्या लेकी बाळी पण आहेत. जर माझ्या लेकी बाळी सोबत असं केलं तर मी काय कोणाला सांगू. बरं चल बाई, मी ठेवते, थांबवते तुझ्या हाताला, नाहीतर त्या निघून जातील तिकून तिकडच. बरं ठीक आहे आई. नमस्कार मंडळी, व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी धन्यवाद. आमचे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर मंडळी प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तुम्ही माझे व्हिडिओ तर बघता पण तुम्ही लाईक करायला विसरता आणि कमेंट सुद्धा. तर प्लीज मंडळी माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका.